हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. बघा सकाळी ना 15 मिनिटं इतका मुसळधार पाऊस होता की कोणालाच वाटणार नाही की एवढं ऊन पडेल. आणि आता खूप छान ऊन पडलं आहे. आणि खरं तर अधूनमधून ऊन येतो ना तर बरं पण वाटतं. सो इथे डॅडा ऑन ड्युटी आहे. अव्यूची आंघोळ झाली आहे छान. अव्यू आता ब्रश पण खूप छान करू देते, अजिबात रडत नाही. आणि अव्यूने ऑलमोस्ट त्याला जेवण भरवलं आहे. शेवटचं बाईट आहे. थोडा नाटक करतो पण शेवटी खाऊन घेतो. म्हणजे प्रीतमच्या हातानेच तो व्यवस्थित खातो, अदरवाईज ना तो खूप नखरे करतो माझ्याबरोबर बसल्यावर, कारण आईचे लाड थोडे जास्ती असतात. सो चला, हे इथे जेवण करताय. मी कपडे वगैरे पण धुवून घेतले आहे, बाकी सगळे काढायचे आहे, घड्या करायचे आहे, ते सगळं नंतर करते. आधी आंघोळ झाली. आणि रिसेंटली आम्ही बनेश्वर टेम्पलला गेलो होतो ना, तिथे ट्रायपॉड घेऊन गेली होती आणि माझ्याच काही चुकांमुळे माझा ट्रायपॉड पण तुटला आहे. आता आय डोंट नो, परत नवीन घ्यावं लागेल. सध्या काम तर चालतं आहे, पण याचं जे इथे एक हँडल होतं ना ते तुटलं. आणि आता हे इतकं इझी झालं आहे फिरवायला की ते स्टेबलच राहत नाही आहे. बघू, जर याचा रिप्लेसमेंट काही भेटलं आपल्याला तर मग काहीतरी शोधावं लागेल. आठवड्यातनं 1 ते 2दा असं होतेच होते की माझी देवपूजन राहून जाते, कारण प्रीतम कधी मीटिंग्समध्ये असतो तो दार उघडत नाही. आणि एकदम मॉर्निंगला करायचं म्हटलं तर मावशींचा झाडूपोछा व्हायचा असतो आणि झाडूपोछा झाल्याशिवाय मी काही देवपूजा करत नाही. तर म्हणजे स्पेशली जेव्हा असं देवाचा काही दिवस असेल ना तर मी आवर्जून देवपूजा करते, कारण त्या दिवशी तरी करायला पाहिजेच पाहिजे. आणि तसंही मी रोजच करते, बट आठवड्यातनं 1 ते 2 दिवस कधीतरी असं होतं की त्यावेळेस देवपूजा नाही होत. आणि ठीक आहे, देवालाही तेवढं दिसतं, तेवढं कळतं. आज मी छान असं देवपूजा करून घेतली होती, कारण आज आहे आषाढी एकादशी आणि आज पंढरपूरचा दिवस आहे, म्हणजे पंढरी महाराजांचा दिवस आहे. पंढरपूरला आजच्या दिवशी खूप गर्दी असते आणि म्हणून आपण इथूनच सगळे त्यांना नमस्कार करूया. डबे का काढतोय सगळं? अरे ते रॅकचे डबे आहे बडा, त्यामध्ये माझं खाऊ आहे स्वयंपाकाचं. नको ना घेऊ, दे मला, दे मला, देऊन दे अव्यू. तू काय करणार आहे डब्यांचं? खेळणार आहेस का डब्याबरोबर अव्यू? बिशीन, ओके, बिस्किट. मग अजून? हा, शेंगदाणा. अरे बापरे, अजून काय? अजून चला नेऊन ठेवा, जिथनं आणले डबे तिथे नेऊन ठेव सगळे. चला उचला सगळं. पाय पुढे घे, मांडी घाल पहिले, मग नाही नेणार. मांडी घाल, पटकन मांडी घाल. कुठे चाललाय? अरे कुठे चालला? हे देवा, नको ना डबे नेऊ सतत अवयू. परत मला सगळं रचवून ठेवावं लागेल अवयू. मी आता 2 दिवसापूर्वी सगळं रचवलंय. प्लीज वापस नेऊन ठेवा अवयू, प्लीज अभियुक्त. असा काहीसा खेळ असतो. हे मी आत्ताच परवा रचवून ठेवलंय सगळं आणि परत त्याने सगळे डबे काढून ठेवले आणि त्याचं इथे खेळायचं चाललंय. आता मी काय करू? असं वाटतं कधी कधी की ठीक आहे, तो एंगेज आहे, तो बिझी आहे, खेळतोय, त्याचं तर एन्जॉय करू द्यावं. पण हे सगळे कामं माझे रोज वाढतात. आणि इतकं छान शहाण्याभरासारखं खेळतोय ना. तिथं मांगोळीला गेलं आहे. सो तो येईपर्यंत माझ्याकडे वेळ आहे, तेव्हापर्यंत मी साडी काढून ठेवते, कारण मी आज साडी वेअर करणार आहे. मला आवडतं साडी घालायला, असं सणासुदीचं बरं वाटतं साडी खरं तर. आता मी साडी घालणार आहे म्हणून साडी वगैरे काढून ठेवते. सिम्पलच घालणार आहे, कॉटनची साडी आहे, माझ्या हळदीची साडी आहे, जी मला प्रीतमकडनं आली होती. सो तीच मी आज वेअर करणार आहे असं विचार करून ठेवलाय. आणि चला आता मी ते सगळं काढते आणि आधी एकदा मला बघू द्या अवयू काय करतो आहे. माझ्या घरी छोट्या बेडरूमला पूर्णपणे स्टोरेज रूम झालंय, कारण तिथे इतकं सामान असते. आणि हे सगळं सामान अव्यूचं आहे खरं तर. तो खेळतो इथे, हे खरंच अव्यूचं आहे. हे सगळं मी काढून ठेवलंय कारण मला तुमच्याशी माझे इयरिंग्स कलेक्शन शेअर करायचं होतं, पण ते इतके आहेत की मला त्या दिवशी कळालंच नाही मी काय काय शेअर करू. आणि मग मी ते तसंच ठेवून दिलं. आणि मी म्हटलं की आता मला ते काढलंच आहे तर सॉर्ट आउट करून ठेवायचं, म्हणून तो पसारा दिसतोय बघा इथे. आणि जी मागची बास्केट आहे ना त्यामध्ये थोडंफार देवाचं सामान आहे आणि बाकी मोठे वेसल्स आहे जे मी कधीतरी यूज करते. सो मी तिथे ठेवलंय, कारण परत ते आतमध्ये काढून टाकायचं ठेवायचं जमत नाही. आणि बघा हा कंटिन्यू इथनं सामान नेतोय आणि तिकडे घेऊन जातोय बाल्कनीमध्ये खेळायला. पण बरं आहे की झाडं वगैरे आहे तर तो असं काही खाली फेकू शकणार नाहीये, तो त्याचं खेळेल. स्वयंपाक वगैरे झालाय माझा. आता मी बनवणार आहे भगर. हे बघा इथे आणून खेळायला बसतोय. चला असो, मी आता साडी काढते, कारण प्रीतम पटकन आंघोळ झाली की आम्ही लगेच जाऊन येऊ, तुम्हाला पण घेऊन जाईल.
बघा मी अशी काहीशी छान रेडी झाली आहे आणि आता अव्यूचं शाळेत चाललंय. सगळे डबे आम्ही इथे साठवले होते, आता इथनं उचलून आम्ही बेडरूम मध्ये घेऊन चाललो आणि तिकडे ठेवतोय. आणि हे करायला आम्हाला खूप मज्जा येते. काय अव्यू, असू दे ना बाळ, कशाला इकडे तिकडे करतो डबे. किचन मध्ये जागा नाही म्हणून आम्ही छोट्या बेडरूम मध्ये सगळं ठेवायचं डिसाईड केलं. थोडं दार उघड ठेवलं फक्त पूजा करण्यापुरते आणि बघा अव्यूचं सुरू झालं. तिकडले डबे बाल्कनीमध्ये, आता बाल्कनीचे डबे बेडरूम मध्ये आणि माहिती नाही ते डबे आणखी कुठे जाईल. आणि एखाद्या डब्याचं जर झाकण थोडं तरी ओपन असलं ना तर परत आम्हाला काम करावं लागणार आहे, सगळं आवराआवरी. असं काहीचं आहे अव्यूचं. बघा आता एवढं ऊन होतं आणि आता सडनली मस्त पाऊस येणार आहे. पूर्ण वेदर पावसाचं झालंय. अजूनही प्रीतमची आंघोळ नाही झाली कारण तो शेविंग वगैरे करतोय, त्याला शायद वेळ लागेल. सो मी म्हटलं तेव्हापर्यंत भगर मी बनवून ठेवते, म्हणजे दर्शन करून आल्या आल्या मला तरी काही खायला मिळेल. मी आज कॉफी चहा काहीच घेतलं नाहीये. आणि मावशी मला म्हणत होते की आजच्या दिवसाला ना लसूण आणि कांदा चालत नाही, तर मी म्हटलं की नाही खायचं. आणि बीटरूटचं जे ज्यूस मी घेते ते पण मी आज नाही घेतलंय, बिकॉज ते सुद्धा लसण कांद्यासारखं खालीच जमिनीमध्ये उगवल्या जाते. सो मी ते नाही घेतलंय. तर चला आता मी पटकन असा भगर बनवून घेते उपवासाचा, म्हणजे मिरची दही वगैरे घालून मी बनवते, टमाटर वगैरे घालून. सो चला आता आपण ते करूया, त्यानंतर प्रीतमची आंघोळ झाली की बाहेर निघूया. ते बाबांचं आहे ना अव्यू, काय चाललंय तुझं सतत सतत. नको खराब करू ना प्लीज. त्या दिवशी माऊस खराब केला, नवीन आणावं लागलं बाबांना अव्यू. असू दे प्लीज अव्यू. म्हणजे एवढा हुशार झालाय ना, त्याला ते अल्फाबेट्स कळतात तेव्हापासून त्याचं रोज हे घेऊन फिरणं चाललं असते. अव्यू त्याचं खेळतो आहे. तेव्हापर्यंत म्हटलं की चला मी भगर बनवायला घेते. आता इथे मी थोडंसं तेल घेतलं आणि जिरं मी आपले जे मसाल्यांचा डबाचा असतो ना ते मी वापरत नाही उपवासाच्या दिवशी. जे आपला मोठा डबा असतो ज्याच्यात आपण जास्ती क्वांटिटीमध्ये स्टोअर करतो तिथलं डायरेक्ट यूज करते. तर थोडंसं जिरं घातलंय, सोबतच कढीपत्ता घातला आहे आणि यामध्ये मी 2 ते 3 मिरच्या सुद्धा कट करून घातल्या आहे. याला छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एकीकडे आपला जो काप केलेला आलू आहे तो पण घातलाय. म्हणजे जे आलू आहे ना त्याला असं पातळ पातळ तुम्ही त्याची काप करा, कारण आलू शिजायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर मी यामध्ये फ्रेश असं दही घेऊन आली होती ते घातले. इन्स्टेड ऑफ दही तुम्ही टमाटर सुद्धा घालू शकता, पण आज मी इथे दहीचा वापर केलाय. मला दहीतल्या भगर खूप छान वाटतो टेस्टला ॲज कम्पेअर्ड टू टमाटरचा. त्यानंतर थोडं मीठ घातलंय, जेवढं तुम्हाला हवं तेवढं घाला मीठ. आणि त्यानंतर आपला जो भगर आहे तो मी पाण्यात भिजवून ठेवला होता 10 मिनिटं आणि तो मी यामध्ये घालून घेतला आहे. याला मी आधी थोडंसं तेलात होऊ दिलं आणि त्यानंतर हवं तेवढं पाणी घातलं आणि आता मी कमीवर त्याला शिजू देणार आहे, कारण भगर शिजायला थोडं 5-10 मिनिटं लागतो. आता तो तिकडे शिजतोय तेव्हापर्यंत म्हटलं अव्यूला छान असं रेडी करून देते. हा कुर्ता ना त्याला सेकंड बर्थडेला त्याच्या आजीने गिफ्ट केला होता, म्हणजे दादीने गिफ्ट केला होता आणि हा खूप छान दिसतो त्याच्यावर, मला खूप आवडतो म्हणून मग मी आज त्याला तोच घातला. कधीतरी अशा देवाच्या दिवसाला आपण असं कुर्ता वगैरे मुलांना घालून देतो ना तर ते खूप सुंदर दिसतात आणि मला ते पर्सनली खूप आवडतं. ट्रेडिशनल गोष्टी मला नेहमीपासून खूप आवडतात. आम्ही निघालोय आणि बघा किती धो 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 पाऊस येतोय, कसं जायचं कळत नाहीये. आणि तिकडे जास्ती जागा नसल्यामुळे ना 4 व्हीलरने पण जाऊ शकत नाही. कसं प्रीतम काढतो का 4 व्हीलर? अव्यू पाऊस येतो आता, खूप जास्ती पाऊस येतोय आणि सडनली आला. आतापर्यंत 2 मिनिटं आधी ऊन पण होती. पाऊस ऊन चालला. प्रीतम याला घे ना. कसं करायचं, म्हणजे कानातले शोल. चला बघूया 5 मिनिटं, कारण जोरात येतोय. जेव्हा जोरात पाऊस येतो ना तेव्हा तो पटकन जातो पण. सो लेट सी, जर लवकर पाऊस गेला तर आपण निघू, अदरवाईज वाट बघावं लागेल. चापक होतं कालू तर चलो फटाफट. परत पाऊस, परत ऊन, परत पाऊस, परत ऊन. कव्हर काढून बघायचं का? पण ती आता 62 चे 10% कसं झालं, मला हा प्रश्न येतोय.
थँक्यू देवबाप्पा, थँक्यू. पटकन घे आकर. आता परत बोलता बोलता स्विच ऑफ झालाय. मला कळतच नाही का, म्हणजे 62% चार्जिंग होती, मला 10% दाखवलं, लगेच स्विच ऑफ झाला. त्यानंतर मी ऑन करायला गेली, 2दा ऑन केलं, 44% दाखवलं, लगेच स्विच ऑफ झाला. मला कळतच नाही आहे फोनला काय झालं. आत्ता मी रिसेंटली सुधरवून आणल्या, म्हणजे डिस्प्ले वगैरे बघितलं. असं वाटतंय की परत सुधरवायला न्यायचं, पण प्रीतमचं असं मत आहे की नको आता या मोबाईलला पैसे लावायला, कारण ऑलरेडी तू ऑलमोस्ट 2800-3000 रुपये लावले आहे, तर आता आपण नवीन मोबाईल घेऊ. आणि खरं तर मला ते थोडं पटत नाही आहे, पण असं होतंय की आपलं कामाची वस्तू आहे आणि आपण कामाच्या गोष्टींसाठी इन्व्हेस्ट नाही करतोय, तर आपण काय करतोय. तर हे जे तुम्हाला काळं दिसतंय ना, हे मी विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं त्यावेळेस मला लागलं थोडंसं. आणि आय होप की तुम्हाला माझी ही साडी आवडली असेल. हे इयरिंग्स आहेत ना, हे मला कृषिकांनी दिले होते, तिने मिशोवरनं मागवलेले. छान इयरिंग्स आहेत. मी काहीच मेकअप नाही केला आज, कारण माझ्या डोक्यात कंटिन्यू सुरू होतं की माझा फोन वर्क नाही करते, मी तिथे शूट कसं करेन, कारण थोडंफार तरी मला शूट करायला आवडतं जिथे कुठे जाते. माझी जी काही डेली लाईफ आहे ती तुमच्याशी थोडंफार मी शेअर करते, सो त्यासाठी. म्हणून आता झालं असं आहे की अव्यूचं पूर्ण मूड मस्तीमध्ये होता, त्याला पूर्ण वेळ खेळायचं होतं तिथे, पण आम्ही त्याला थोडा वेळ खेळू दिला आणि घेऊन आलो. सो आता खाली आणल्याबरोबर ना, गाडीतून उतरल्याबरोबर तो पळत सुटला आणि प्रीतम त्याला आता खाली फिरवत आहे. म्हटलं मी वर जाते, साडी वगैरे चेंज करते, थोडंफार नाश्ता करते. प्रीतमचं पण जेवण आता थोड्या वेळाने होईल आणि त्यानंतर मग आम्ही FC साठी निघू पॉसिबली, बिकॉज प्रीतमचं असं मत आहे. आता ना सडनली 2-3दा ऊन पाऊस आलं तर प्रीतमचं आहे की आपण जाऊ, पण जर तिथे जोरात पाऊस आला तर, कारण आम्ही 2 व्हीलरने जाणार आहे, 4 व्हीलरमध्ये तिथे ठेवायला खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे तिथे पार्किंगच मिळत नाही. आणि मग असं होते आम्हाला की चला युटर्न घ्या, घरी या, असं बऱ्याचदा होते. म्हणून म्हटलं की नको आपण ती रिस्क घ्यायला. सो चला आता मी पटकन चेंज करते साडी आणि नॉर्मल कपड्यांमध्ये येते. पण मला असं कधीतरी घालायला खूप आवडतं, सो म्हणून मी आज घातलं आहे. आणि हे जे माझं मंगळसूत्र आहे ना, हे मी आय थिंक तुळशीबागेतनं घेतलं होतं. मला आवडतं हे कधीतरी वेअर करायला, म्हणून मी घातलं होतं आज. सो चला असं काहीसं आहे. आणि माझा फोन पॉसिबली म्हणजे होऊ शकतं की आम्ही आजच फोन घेऊ नवीन, किंवा होऊ शकतं की 1-2 दिवसांनी घेऊ. लेट्स सी, जे काय असेल ते तुमच्याशी शेअर करते. काय आला का, पकडून आणला की स्वतःहून आला? घेऊन दिला मग? काय पाहिजे तुला? नॉलीपॉप काय राहते? नॉमीपॉप नाही राहते, लॉलीपॉप राहते. आणि नाही मिळणार तुला. तू टीटी लावू दिली का? मला तुझे फोटोज घ्यायचे होते, तू मला टीटी नाही लावू दिलं तिथे. टीटी इथे लावावं लागते ना. नॉलीपॉप नाही मिळणार. तू टीटी नाही लावू दिलं तर तुला लॉलीपॉप नाही मिळणार. सो इथे बघा असं काहीसं मी भगर केलंय. आज ड्राय केलंय, नाहीतर मी थोडं पातळसर करते. छान वाटतं, टेस्ट वाईज खूप छान वाटतं आणि उपवासाला पण चालतो. सो असं काहीसं मी केलंय. सो वी आर बॅक टू घुमी म्हणजे घुमी. खरं तर निघायची अजिबात माझी इच्छा नव्हती, माझ्या मनापासून इच्छा नव्हती, बट निघावं लागलं, कारण माझा फोन अजिबात वर्क नाही करत आहे. आणि मग आम्ही म्हणजे प्रीतमने सडन डिसिजन घेतलं की आपण नवीन फोन घेऊ. पण मी खरंच सांगते, माझी अजूनही 1% इच्छा नाही आहे, पण जर काम करायचं आहे आणि याच्यावर माझी डिपेंडन्सी आहे तर मला ते घ्यावंच लागणार आहे.
सो आता आम्ही फोन घ्यायला चाललो आहे. कोणता घेऊ हे मला माहिती नाही, आता गेल्यावर तिथे कळेल. ते लोक थोडंफार सजेशन देईल आणि थोडंफार आम्ही पण R&D करून फायनल केलं आहे की आम्हाला कोणता घ्यायची गरज आहे, ज्याने माझं काम होईल एवढंच मला हवं आहे. त्याच्यापेक्षा जास्ती फंक्शन्स मला काहीच नको आहे. माझी एडिटिंग, माझं शूट, कॅमेरा क्वालिटी, स्पेसचा इश्यू नको राहायला, कारण तो माझा पहिला कन्सर्न होता काही दिवसाआधी. पण जेव्हापासून अव्यूनी मोबाईल वरून खाली फेकला तेव्हापासून क्वालिटीचा इश्यू झालाय ॲज वेल ॲज आता तो स्विच ऑफ होतोय. म्हणजे प्रत्येक 5-5 मिनिटांनी तो स्विच ऑफ होतोय आणि काहीच कळत नाहीये काय करायला पाहिजे मी. म्हणजे डोक्यात हेच येत आहे की एकदा दाखवून देते आधी स्टोअरमध्ये, पण तेच होईल कारण एकदा फोन पडला आणि तो एवढ्यावरून पडलाय की त्याला दुरुस्ती करण्यात काही मिनिंग नाही वाटत आहे. बट स्टील मला असं वाटत होतं की मी वर्षभर कसं बसं चालवून घेईल, पण आता तसं शक्य नाही वाटत आहे अजिबात होईल म्हणून. सो आता चाललो आहे. खरं तर असं होतं माझ्या डोक्यात की माझं मॉनिटायझेशन होईल, मग माझी पैसे येणं सुरू होईल, कारण कन्सिस्टन्सी तर मी नेहमी मेंटेन करणार आहे व्हॉट एव्हर इट इज. पण म्हणजे अनलेस अँड अंटिल जेव्हापर्यंत काही इमर्जन्सी आणि नाहीच करू शकत आहे, पण त्याच्या आधीपर्यंत तर मी करणारच करणार आहे. तर माझ्या डोक्यात हेच होतं की मी कमावून घेते आधी आणि त्याच्यानंतर मी माझा फोन घेईल, माझ्या पैशांनी माझ्या कामासाठी फोन घेईल. पण अनफॉर्च्युनेटली ते मला हाताच घ्यावं लागत आहे आणि खरं तर रडायला येत आहे की जे आधी विचार केला होता तसं नाही होत आहे. पण जे होते ते चांगल्यासाठीच होते. याच्या मागे काहीतरी नक्कीच चांगलं असेल. होऊ शकते की हा फोन पण माझ्यासाठी खूप लकी आहे, कारण या फोननीच माझी 1000 सबस्क्रायबर झाले आणि सुरुवात माझ्या मोटरोलाने झाली होती आणि या फोननी पण मला खूप सपोर्ट केलाय. आणि असं असते यार की जेव्हापर्यंत आपण अर्निंग नाही करत तेव्हापर्यंत नाही इन्व्हेस्ट करायचं किंवा नाही स्पेंड करायचं. पण ऍक्च्युली हे स्पेंड नाही करणं हे इन्व्हेस्टमेंट आहे माझ्यासाठी, कारण मला त्याच्यावरच माझा डिपेंडन्सी आहे, त्यामुळे मला ते करावं लागत आहे. सो चला आता आम्ही चाललो आहे क्रोमाला आणि बघू तिथे आपल्याला काय मिळतं. आणि अव्यूला आता खूप झोप आली आहे, बट तरी सुद्धा आम्ही त्याला आणलाय. आणि प्रीतमचं तर खूप आधीपासून होतं की फोन घे म्हणजे जेव्हा माझा स्टोरेजचा इश्यू होता तेव्हापासून त्याचं चाललं होतं की तू फोन नवीन घे, नवीन फोन घे, नवा फोन घे. पण माझं असं होतं की चालतंय ना, मी करताय ना मॅनेज, मी करत आहे ना एडिटिंग, मी टाकत आहे ना. बट ठीक आहे, आजचा दिवस खूप चांगला आहे. आज आषाढी एकादशी आहे. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला आपण पण एक नवीन सुरुवात करतोय. सुरुवात ऑलरेडी झाली आहे, पण नवीन फोननी नव्या गोष्टीची सुरुवात करू. स्टे ट्यून्ड. पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. अव्यूला आली आहे झोप, त्याला झोपवते, मग प्रीतम त्याला सांभाळेल आणि मग बघूया पुढे काय होते. सो आम्ही आलो आहे ट्रिया वसंत मॉलमध्ये. ट्रिया वसंत मॉल आहे आणि इथे क्रोमा आहे जे की आहे धानोरीला. सो चला जाऊन बघूया आपल्याला जो हवा आहे फोन, किंवा तिथे आणखी पण काही सजेशन्स ते देतात त्याच्या हिशोबाने घेऊ. मला बजेट असं काही नाही, म्हणजे गरज आहे त्याच गोष्टींचं बघायचं मला. एक तर तेच की स्पेसचा इश्यू नको, क्वालिटी कॉम्प्रोमाइज नको, कॅमेरा वाईज वगैरे. आणि बघूया, सांगते तुम्हाला पुढे. मला ब्लॉग्स हवा आहे. हा सो आम्ही ना क्रोमाला जाऊन आलो आणि आम्ही तिथे बघितलं थोडे 2 सॅमसंगचे बघितले आणि आयफोन बघितला. आता जो मी वापरते आहे हा आयफोन 15 आहे आणि आता आम्हाला जो घ्यायचा होता दॅट इज आयफोन 17, ज्याचे आम्ही रिव्ह्यूज वगैरे थोडेफार व्यवस्थित चेक केलं होतं आणि माझ्या गरजेनुसार तो परफेक्ट होता. पण आमचं असं चाललं होतं, आता माझ्याकडे जो फोन आहे तो 128 GB आहे आणि माझं असं होतं की मी 512 GB पर्यंत घेईल, कारण मला 256 नको आहे, मला थोडं जास्ती स्पेस हवा आहे. मोस्ट ऑफ टाइम काय होतं ना, मी नागपूरला जाते किंवा आम्ही 2-4-8 दिवसाच्या ट्रिपला जातो, त्यावेळेस माझ्याकडे बराच कॉन्टेंट स्टोअर होतो आणि मग असं होते की माझ्याकडे एक 1 TBची हार्ड डिस्क आहे त्यात शिफ्ट करा, पण ते त्यावेळेस शक्य होत नाही. आणि आमचं नागपूरला मोस्ट ऑफ टाइम जाणं येणं होत असते. यावेळेस पण सेम झालं की मी तिथनं आली आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज टाकायला लागली, पण एवढं स्टोरेज होत नाही. म्हणजे आता इथे जर मी पुण्याला आहे
सो मी ह्या गोष्टी मॅनेज करू शकते की आज बनवलं 1-2 दिवस आणि मग आपण आपल्या टायमिंगच्या हिशोबाने पण एडिटिंग करू शकतो. पण नागपूरला तसं होत नाही, बरेच कामं असतात आणि म्हणजे मम्माकडे इनलॉजकडे बरेच गोष्टी असतात, तर नाही जमत तसं. आणि ही गोष्ट नेहमी होणार आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण 512 GB घेऊ आणि त्यासाठीच आम्ही बघतोय. पण आम्हाला तो तिथे नाही मिळाला आणि 512 GB प्रो मध्ये होता का रे? हा 500 पण बोलवणार होते. हा त्यांच्याकडे 512 GB अवेलेबल होतं, बट तो होता आयफोन 17 प्रो मध्ये, जो जात होता आय थिंक 154 ला. आणि खरं तर आम्हाला 1च्या आतमध्येच हवं होतं, तर आम्हाला हा एक्सचेंजमध्ये देऊन जर आम्ही आयफोन 17 घेतो आहे तर दॅट विल बी 89 ना, 87 पर्यंत तो मिळाला असता आणि तो आमच्या बजेटमध्ये पण होता. पण नाही मिळालं तसं आम्हाला, तर तिथनं आम्ही नाही घेतलं. मग त्यांनी आम्हाला सॅमसंगचे काही ऑप्शन्स दाखवले. कोणतं दाखवलं होतं सॅमसंगचा? हा, आम्हाला त्यांनी सॅमसंग S26 सांगितलं, ज्यातले 1-2 फीचर्स एकदम भारी होते, पण ते माझ्या एवढ्या कामाचे नव्हते. ते असं होतं की तो एक फ्रेम मेंटेन करायसाठी कॅमेरा फिरतो पण मोबाईल नाही, स्टेबिलिटी चांगली होती. पण माझं मेन कन्सर्न तो नाही आहे, माझं एक क्वालिटी म्हणजे कॅमेरा क्वालिटी, स्टोरेज. कारण मला माहिती आहे की मी कसं शूट करते आणि ते कसं दिसते. आणि आता मी आयफोनमध्ये बऱ्यापैकी यूज टू झाली आहे. मला खूप गोष्टी आयफोनच्या आवडतात. आता माझं बिकॉज मी डिस्प्ले चेंज केला त्यामुळे असं दिसतंय. अदरवाईज जेव्हा मी स्वतः व्हिडिओ शूट करायची ना, मला खूप छान दिसायचं. सो ते एक रिझन आहे, म्हणून मी म्हटलं नाही आपण आयफोनच बघूया. ठीक आहे, आपल्याला नाही मिळालं तर इट्स ओके, थोडे दिवस थांबू. आणि त्यांचं पण ते होतं की आयफोन प्रो पण घेताय तुम्ही तर तुम्हाला 8-10 दिवसांनी मिळेल. आणि आता जो त्यांच्याकडे होता तो होता 256 फक्त, तर आम्ही नाही घेतलं तिथनं. एक आयफोन स्टोअर कोरेगावला आहे, तिथे कॉल केलेला, पण तिथे पण अवेलेबल नाही आहे. त्यांच्याकडे तर 17ची सिरीजच नाही आहे. मला वाटते की आता माइट बी विदिन अ मंथ काहीतरी नवीन लॉन्च होणार आहे 18. सो त्यासाठी त्यांची प्रिपरेशन चालली आहे आणि मग लोक घेतात यार. पण माझी खरं तर गरज आहे, म्हणून मला 17च हवं आहे. आणि आता आमचं असं प्लॅनिंगमध्ये आहे की आपण 1 महिना कसं बसं थांबूया आणि त्याच्यानंतर मग आपण 17 घेऊ. त्याची प्राइस पण कमी होईल आणि पॉसिबली एक 512 मिळून जाईल मग प्रीतम, होपफुली मिळून जाईल तेव्हा. अदरवाईज बघू मग काय करता येईल. आणखी एक गोष्ट, हा जो फोन आहे ना, मी हे करणार आहे, एक्सचेंज करणार आहे. म्हणजे या फोनचे 15,000 ते लोक बोलले आहे. सो अजून पुढे मागे काही होऊ शकतं, तर ते बघेल पुढे काय होते. पण आत्ता आत्ता 1 महिना मला हा फोन इतकं जपून वापरावा लागणार आहे, कारण हात राहून स्विच ऑफ होतोय. स्टोरेजचा प्रॉब्लेम नाही आहे आता, कारण मी रोज व्हॉट एव्हर इट इज, पण मी रोज म्हणजे 1-2 व्हिडिओ तरी अपलोड करून देते, शेड्यूल करते, कधी अनलिस्ट मध्ये ठेवते, पण ऍटलिस्ट ते युट्यूबला, इन्स्टाला टाकून देते. सो माझ्या फोनचा जो स्टोरेजचा इश्यू आहे तो माझा सॉर्ट आउट होऊन जातो. सो असं काहीसं सध्या मी करते. तर स्टोरेजचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो मी माझ्या एंडनी हँडल करते आहे. पण आता जो फोनचा इश्यू आहे आमच्या सुपुत्रनी केलेला, तो हँडल करणं थोडं डिफिकल्ट होतंय. बट कसं बसं 1-2 महिना म्हणा, जेव्हापर्यंत 18 लॉन्च होत नाही तेव्हापर्यंत कसं बसं मला याला चालवायचं आहे. सो लेट सी, चालतो नाही चालवत काय होतं, जे काय होईल तुमच्याबरोबर तर मी शेअर करणारच आहे. सो तिथनं निघालो आणि ऑनेस्टली सांगते मी इतकी खुश आहे तिथनं निघाल्यावर. ते जाताना तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल, मी एकदम स्ट्रेस्ड होती, एवढे पैसे खर्च होईल, एवढं होईल, आपण कमवत नाही. पण मी तिथनं निघाल्यावर जेव्हा नाही मिळालं ना, मी अति खुश झाली. लोक घेतल्यावर खुश होते, मी नाही घेतलं म्हणून मी अति खुश झाली. मग प्रीतम बोलला त्याला थोडेफार वस्तू हव्या, मला पण ॲप्रन वगैरे घ्यायचं होतं. सो आता आम्ही डीमार्टला चाललोय. मला कोणतेही एक्सपेन्सिव्ह गोष्टी घ्यायला खूप भीती वाटते. म्हणजे मी आणि प्रीतम तर नाही घाबरत अजिबात, तो एकदम चिल असतो. पण मी अशी काही वेळ बघितली आहे ना लग्नानंतर, ज्यावेळेस एकदम आपण याला वाटतं मी कोणाची बोलतोय, एकदम असं टोकावर आमचं फायनान्स राहायचं, फायनान्शियली गोष्टी राहायच्या. सो आय एम सुपर वरीड की असे परत दिवस नको यायला. आपण सेव्हिंग्स करू, आपल्याला इंटेरियर थोडंफार करायचं आहे, तिथे लागणार आहे, वास्तुपूजन होईल, शिफ्टिंगसाठी पैसा लागेल, त्यानंतर तिकडे आम्हाला मेंटेनन्स द्यायचा आहे ऑलमोस्ट 50,000. ते म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत अजून लाईंड अप आहे जिथे खर्च होईल. आणि त्यात हा खर्च
मला खूप हेवी होतं, माझ्या छातीवर बसल्यासारखं होत होतं. ठीक आहे, नाही घेतलं. जे काय होईल मी तुमच्याशी शेअर करेल. आणि स्टे कनेक्टेड. आता आम्ही डीमार्टला चाललो आहे, तिथनं काय घेते बघू. म्हणजे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच मी घेईल आणि तुमच्याशी पण शेअर करते मग. आणि स्टे कनेक्टेड, पुढे सांगते काय होते ते. हसून दे, बाय करून दे, बाय. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचं लाजाडू बाळ. कुठे जाऊ? तुला हे पाहिजे होतं ना, खाली मिळेल आपल्याला दुसरं. ते वेगळं आणलंय, तू जास्त खाली घेऊ. ठीक आहे. खायचंय? पॉपकॉर्न खातो? लगेच खाणार आहेस का? आता चॉकलेट खाल्लंय बाळा तू. आ रॅपर काढून त्यांना लगेच मागतो आणि लगेच खाल्लंयस. थोड्या वेळाने खा बाळा, थोड्या वेळाने खा. आपण गाडीत बसल्यावर खा. आता रात्रीच्या जेवणासाठी हे भगरचे धिरडे करते. याची रेसिपी ना मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केली आहे, पण तरीसुद्धा शॉर्टकटमध्ये सांगते. रवा मी भिजवला आहे तासभर. त्यानंतर त्याच्याबरोबर थोडीशी मिरची, म्हणजे 4-5 मिरच्या, सोबतच थोडं जिरं, मीठ, दही आणि जिरं हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये बटाटा मी किसून घातला आहे. आणि याचे आता मी पराठे टाईप जे असतात ना, धिरडे तसे धिरडे नाही म्हणता ना, आय थिंक पराठेच करावं लागेल, म्हणजे म्हणतात त्याला. सो ते मी आता इथे बनवून घेणार आहे. सो आय विश की तुम्हाला याची रेसिपी कळाली असेल. आणि हे धिरडे उपासाला चालतात आणि खूप टेस्टी लागतात, पोटही भरतं. सोबत तुम्ही दही किंवा दहीचं पाणी जे थोडं मिरची आणि मीठ वगैरे घालून बनवतो तसं सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आता मी याचे धिरडे बनवायला घेते. असे काहीसे उपवासाचे धिरडे रेडी होतात आणि हे खरंच खायला खूप टेस्टी वाटतात. सोबत तुम्ही दही पण खाऊ शकता किंवा जर तुम्हाला आलूची भाजी हवी असेल तर तुम्ही तेही खाऊ शकता. सो असं काहीसं आज माझा म्हणजे डिनर राहणार आहे उपवासाचं. आणि बघा इकडे परत मी बनवायला घेतलं आहे. अवयू पण खातोय, आता प्रीतमलाही देणार आहे. चला तर आजचा दिवस खूप जास्ती स्ट्रेसफुल होता खरं तर. म्हणजे तेवढीच छान पण वाटलं. आज दिवस खूप छान पण होता. थोडा स्ट्रेसफुल माझ्यासाठी होता बिकॉज माझं थोडंसं मोबाईलचा बराच इश्यू झाला आहे, नॉट थोडासा. सो त्यामुळे होता थोडा, पण ठीक आहे, जे काही होतं चांगल्यासाठी होतं. आता मी खाणार आहे, प्रीतम वगैरे पण जेवण करणार आहे. सोबतच आम्ही आता बसू, कारण अवयूचं चाललंय जेवण. आणि आता माझा व्हिडिओ आज मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसाल तर. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.